नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला बीएससी ॲग्रिकल्चरचा उद्यापासून काय होणार आहे, स्पॉट राऊंड सुरू होणार आहे. तर तो स्पॉट राऊंड नक्की कसा असणार आहे, काय प्रोसेस असणार आहे, त्याचबरोबर स्पॉट सेंटर कुठले असणार आहे आणि आपल्याला ज्या काही आपल्या व्हॅकन्सी आहेत तर त्या कशा चेक करता येईल, ह्या संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला कमी मार्क्सवरती चांगले कॉलेज कसे भेटतील, कुठे भेटतील, हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे काही आपल्या महाराष्ट्रामधले ज्या काही स्पॉट म्हणजे ॲग्रिकल्चरच्या ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत, तर ती एमपीकेव्ही राहुरी असेल, बीएसकेकेव्ही दापोली असेल, पीएनएमकेव्ही परभणी युनिव्हर्सिटी असेल किंवा अकोला युनिव्हर्सिटी असेल, तर ह्या युनिव्हर्सिटी अंतर्गत हे स्पॉट राऊंड होत असतात. परंतु युनिव्हर्सिटीचे जे काही गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा स्पॉट सेंटर हे वेगवेगळे राहणार आहे. तर ते स्पॉट सेंटर कुठले असेल ते आपण पाहूया. त्याचपूर्वी आपल्याला स्पॉट राऊंडसाठी जाण्याकरता जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे, तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला माहिती पाहिजे की कुठले डॉक्युमेंट्स आपण स्पॉट सेंटरला घेऊन गेलं पाहिजे. तर तुमचं सीईटी स्कोअर कार्डची तुमची झेरॉक्स, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरीमध्ये जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी, तुमचं 10वी-12वी मार्कशीट, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट आणि ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल तर ते किंवा 7/12. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही फॉर्म भरताना जे कागदपत्र अपलोड केलेले आहेत तर ते सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि त्याच्यासोबत एक तुमची झेरॉक्स प्रत तुम्हाला काय करून जायची आहे, सोबत घेऊन जायची आहे. त्याचबरोबर स्पॉट राऊंडचे जे काही सेंटर असणार आहे तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत की बाबा तुम्हाला समजेल की आपल्याला कुठे जायचं आहे. तर जे अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव ह्या जिल्ह्यांमध्ये जे काही ॲग्रिकल्चरचे कॉलेज येतात तर त्या संपूर्ण कॉलेजसाठी तुम्हाला कुठे जायचं आहे, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्याचबरोबर जे कॉलेज पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये येतात तर अशा कॉलेजसाठी आपल्याला कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे ह्या कॉलेजला जायचं आहे. त्याचबरोबर अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा ह्या जिल्ह्यामधील सर्व येणारे जे काही कॉलेज असतील, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, तर तुम्हाला यासाठी कृषी महाविद्यालय अकोला या स्पॉट सेंटरला जायचं आहे. त्याचबरोबर नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये सर्व येणारे प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला कृषी महाविद्यालय नागपूरला जायचं आहे. आणि परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये येणारे जेवढे काही कॉलेज आहेत तर तुम्हाला कृषी महाविद्यालय कृषीनगर परभणी येथे जायचं आहे. त्याचबरोबर लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यांकरिता तुम्हाला कृषी महाविद्यालय नांदेड रोड लातूर या ठिकाणी जायचं आहे. आणि जालना व छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामधील जेवढे काही कॉलेज येतात तर अशा कॉलेजसाठी तुम्हाला कृषी महाविद्यालय बदनापूर जिल्हा जालना येथे जायचं आहे. आणि जेवढे काही कॉलेज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, कृषी महाविद्यालय दापोली या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर जे काही आपलं शेड्यूल असणार आहे तर ते कसे असणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना 85% पेक्षा जास्त मार्क्स आहेत, म्हणजे तुमचे टोटल पॉइंट्स मिळून तुम्हाला 85% पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्हाला 3 तारीख म्हणजे उद्यापासून तुम्हाला जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 65% पेक्षा जास्त मार्क असेल त्या विद्यार्थ्यांना 4 तारखेला जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त मार्क्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना 5 तारखेला जायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 35% पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना 8. आणि उरलेले जेवढे काही विद्यार्थी असतील सर्व पात्र उमेदवार की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, ज्यांचे मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट मध्ये नावं आलेली आहेत, असे सर्व पात्र उमेदवार तुम्हाला 9 आणि 10 तारखेला जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं शेड्यूल असणार आहे. तर आणखी एक झालं की जे विद्यार्थी 3 तारखेला गेलेला आहे परंतु त्याच्या मनाजोगं जर त्याला कॉलेज भेटलं नाही तर तो विद्यार्थी खालील 4-5ही दिवस तुम्ही काय करू शकता, ट्राय करू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी असे आहेत की जे राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेट ए ग्रेडच्या कॉलेजला ट्राय करत असाल किंवा राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही स्पॉट सेंटरला येत असाल किंवा तुम्हाला मार्क्स कमी आहेत परंतु तुम्हाला राहुरी युनिव्हर्सिटीचे ए ग्रेड कॉलेज पाहिजे असेल तर खाली दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका किंवा त्याच्यावरती कॉल करू शकता. किंवा ज्यांना फूड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल तर अशा विद्यार्थ्यांना जर कमी मार्क्स असतील, 1% असेल, 2% असतील आणि चांगले ए ग्रेडचे कॉलेज तुम्हाला पाहिजे असतील तेही राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही काय करा,
की आपल्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज टाका किंवा यावरती तुम्ही कॉल केला तरी चालेल. तुम्हाला आम्ही चांगल्यात चांगले कॉलेज मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.